नमस्कार. आपल्या राज्यशास्त्र मालिकेतील दुसऱ्या दिवसात तुमचे स्वागत आहे. आज आपण भारतीय संविधान एक परिचय या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या भागात आपण संविधानाची निर्मिती प्रक्रिया, मसुदा समिती आणि महत्त्वाच्या तारखांचा आढावा घेणार आहोत, जे MPSC, UPSC आणि पोलीस भरतीसारख्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वात आधी समजून घेऊया की संविधान म्हणजे काय. देशाचा राज्यकारभार ज्या मूलभूत नियमांनुसार चालवला जातो त्या नियमांच्या संग्रहाला संविधान म्हणतात. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी याची गरज असते. लक्षात ठेवा, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधान निर्मितीची प्रक्रिया स्वातंत्र्य चळवळीपासूनच सुरू झाली होती. 1934 मध्ये M.N. रॉय यांनी पहिल्यांदा संविधान सभेची कल्पना मांडली. 1935चा भारत सरकार कायदा हा आपल्या संविधानाचा मुख्य आधार मानला जातो. अखेर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभा स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. संविधान सभेची स्थापना 6 डिसेंबर 1946 रोजी झाली. पहिली बैठक 9 डिसेंबरला पार पडली, ज्याचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर B.N. राव यांनी घटनात्मक सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. डॉक्टर B.R. आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते, ज्यांना आपण संविधानाचे शिल्पकार म्हणतो. त्यांच्यासोबत N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि K.M. मुन्शी यांसारख्या कायदेतज्ञांचा यात समावेश होता. संविधान पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आला. म्हणूनच हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. मात्र 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. आपल्या संविधानाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. यात मुळातः 395 कलमे आणि 22 भाग होते. यात केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी करणारी संघीय रचना, नागरिकांसाठी मूलभूत अधिकार आणि लोकसभेला महत्त्व देणारी संसदीय शासन पद्धती यांचा समावेश आहे. प्रस्तावना हा संविधानाचा आत्मा आहे. यात भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य घोषित करण्यात आले आहे. गणराज्य म्हणजे देशाचा प्रमुख, राष्ट्रपती, हा वंशपरंपरेने नाही तर निवडणुकीद्वारे निवडला जातो. चला तर मग परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान कधी स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949. लक्षात ठेवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स. कालावधीसाठी 2, 11, 18 हा आकडा लक्षात ठेवा. मसुदा समितीच्या सदस्यांच्या नावात कृष्ण किंवा माधव ही देवांची नावे शोधा, जसे की कृष्णस्वामी, गोपाळस्वामी किंवा माधवराव. यामुळे उत्तरे शोधणे सोपे जाईल. थोडक्यात उजळणी करूया. 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली. डॉक्टर आंबेडकरांनी मसुदा तयार केला. 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकार झाला आणि 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झाले. हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आजचा तुमचा गृहपाठ: संविधान सभेची निशाणी काय होती आणि 26 जानेवारी हीच तारीख अंमलबजावणीसाठी का निवडली, यांची उत्तरे शोधा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण मूलभूत अधिकार शिकणार आहोत. धन्यवाद.